खटावच्या भूमी अभिलेख कार्यालयात धक्कादायक प्रकार, अधिकाऱ्यांसमोरच नागरिकाला मारहाण। खटाव तालुक्यातील वडूज येथून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। चक्क भूमी अभिलेख कार्यालयात अधिकाऱ्यांच्या केबिनमध्येच एका सामान्य नागरिकाला मारहाण करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार हनुमंत पवार हे आपल्या जमिनीच्या मोजणीसंदर्भात माहिती घेण्यासाठी वडूज येथील भूमी अभिलेख कार्यालयात आले होते। यावेळी ते उपअधीक्षक मोरे यांच्याशी संबंधित कामाबाबत चर्चा करत होते। दरम्यान मोरे यांनी माहिती देण्यासाठी घुगे नावाच्या कर्मचाऱ्याला केबिनमध्ये बोलावले। मात्र चर्चा सुरू असतानाच घुगे यांनी अचानक आक्रमक भूमिका घेत पवार यांच्याशी अरेरावी करत त्यांच्या शर्टाला पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही मारहाण अधिकाऱ्यांच्या समोरच सुरू असताना देखील ती थांबवण्याचा कोणताही प्रयत्न करण्यात आला नाही। घटनेनंतर पवार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्याशी संपर्क साधून घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला। त्यानंतर मनसेचे खटाव तालुका अध्यक्ष दिगंबर शिंगाडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला। मात्र सुरुवातीला अधिकाऱ्यांकडूनच कोणताही ठोस प्रतिसाद मिळाला नाही। प्रसारमाध्यमांनी विचारणा केल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाईल असे आश्वासन देण्यात आले। दरम्यान घुगे या कर्मचाऱ्यावर यापूर्वीही अनेक तक्रारी असल्याचा आरोप मनसे पदाधिकाऱ्यांनी केला आहे। वारंवार तक्रारी करूनही अधिकाऱ्यांकडून त्याला पाठीशी घातले जात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात येत आहे। त्यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। अधिकाऱ्यांसमोरच एका सामान्य नागरिकावर हात उचलण्याचे धाडस कसे झाले आणि अशा कर्मचाऱ्यावर खरोखर कारवाई होणार का? या संपूर्ण प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की उद्या संबंधित विभागाला लेखी निवेदन देण्यात येणार आहे आणि 8 दिवसात त्या कर्मचाऱ्यावर कारवाई न झाल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। खटाव तालुक्यातील या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। शिंगाडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा खटाव तालुका अध्यक्ष आहे। आज उपाधीक्षक भूमी अभिलेख खटाव मुक्काम वडूज या कार्यालयामध्ये एका कंपनीचा मॅनेजरला जर मारहाण होत असेल तर सामान्य जनतेला किती त्रास होत असेल, तर ही जी मारहाण होती ती तालुक्याचे मोरे साहेब म्हणून तालुका निरीक्षक आहेत, त्यांच्या कॅबिनमध्ये आणि त्यांच्या समोर हा प्रकार घडून जर ते बघ्यांची भूमिका घेत असतील तर मनसे कदापि ही गोष्ट खपवून घेणार नाही। आणि इथून पुढे जर असे प्रकार व्हायला लागले तर त्या मोरे साहेबांना आम्ही ह्या खुर्चीत वडूजच्या बसून देणार नाही। आज झालेल्या ह्या कंपनीच्या मॅनेजरला जी मारहाण झाली त्या संदर्भात जर मोरे साहेबांनी आणि जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेखचे SLR आहेत त्यांनी जर कारवाई नाही केली तर मनसे स्टाईलनं यांच्या आंदोलन करणार आहे। ज्या त्रिमले गावचा सोलर प्लॅन्टचा मॅप घुगे यांनी त्या गावची मोजणी केली होती। ती मोजणी करून देत नसताना 2 महिने त्यांनी आम्हाला फिरवलं होतं, याला झाले 8 महिने। त्याच्यानंतर आम्ही प्रांत मॅडमकडे रिपोर्ट लावला की आम्हाला मोजणी करून मिळत नाही। प्रांत मॅडमने त्यांना जबरदस्ती झापून त्यांनी शनिवारची मोजणी करायला लावली। त्याच्या मनात तो राग होताच की मला शनिवारची मोजणी करायला लावली। त्याने मॅप आम्हाला दिला, तो चुकीचा दिला। मी साहेबांना सांगितलं की मॅप चुकीचा आला आहे। साहेब मला म्हणले की असा रिपेअर करू तसा रिपेअर करू। तर मी त्यांना व्हॉट्सअपला पण टाकले की एक वेळ रिपेअर सही झाली तर तो परत होत नाही, त्याला परत पुण्याचं परमिशन घ्यावं लागतं। त्यामुळे तुम्ही फायनल करायच्या आत मला सांगा, तो ओके असेल तर मी तुम्ही प्रिंट द्या, अदरवाईज देऊ नका। पण तरीसुद्धा त्यांनी मी व्हॉट्सअपला टाकून सुद्धा मला हाय तशीच प्रिंट दिली। परत तो मॅप त्यानं चुकवला। पहिल्या मॅपमध्ये क्षेत्र टाकलं नव्हतं, दुसऱ्या मॅपमध्ये क्षेत्र टाकलं। म्हणून मी काल साहेबांशी व्हॉट्सअपवर बोललो। साहेब मला म्हणले ठीक आहे आज सकाळी भेटायला या। मी आज सकाळी त्यांना भेटायला आलो। त्याच्यावर आधी 4 वेळा माझं गुग्याशी बोललं झालं, तर गुगे हे चुकलं आहे, हे केलं आहे, पण त्यानं मला मॅप पण दाखवलं नाही, तो काहीच करत नाही आहे। पण आता साहेब म्हणले तर काय करायचं, तर म्हणलं तुम्ही सांगाल त्या पद्धतीनं करतो। तर म्हणले मी गुग्यांना करायला लावतो। तर म्हणलं साहेब ते लावड आहेत, मी खरं आहे तुम्हाला सांगतोय। एवढं बोललो तो आला, त्यानं मला खुर्चीनं धरलं, माझं गचाडं धरलं, मला 2 वेळा खाली जमिनीवर आपटून दिलं त्यानं। आणि ते समोर साहेब बसले होते। साहेबांच्या समोर तुम्हाला मारहाण झाली? समोर त्यांनी मला मारहाण केली। साहेब त्याला फक्त म्हणले भांडू नका सोडून द्या। मी इथं साहेबांना बोललो की थांबा साहेब, मला बोलावतो यांना लोकांना, मला न्याय पाहिजे। नाही म्हणले मी चाललोय, मला जायचंय। साहेब निघून गेले। अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।